नागपुर में अब नकली दही का काला कारोबार उजागर हुआ है। फूड डिपार्टमेंट ने तड़के दही बाजार में छापा मारते हुए बड़ी कार्रवाई को अंजाम दिया। 277 डब्बों से 4,432 किलो नकली दही बरामद किया गया, जिसकी कीमत तकरीबन 1,77,000 बताई जा रही है। दही जबलपुर की एक डेयरी से भेजा जाता था और बाजार में खुलेआम बेचा जा रहा था। सभी डब्बे जंग लगे हुए थे और स्टोरेज कंडीशन का पालन भी नहीं किया गया था। फूड डिपार्टमेंट ने दही के सैंपल जांच हेतु भेज दिए और पूरा माल डंपिंग यार्ड में नष्ट किया जाएगा। आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की आज दही बाजारमध्ये एक दहीचा ट्रक येणार आहे, ज्याच्यामध्ये जे दही आहे ते स्टोरेज कंडिशनचं पालन न करता आपल्या उघड्या परिस्थितीमध्ये बिना कोणत्याही त्याच्याकडे खरेदी बिल किंवा विक्री बिल नसलेलं दही येणार आहे आणि ते असं सडलेल्या गंज लागलेल्या डब्यांमध्ये ते साठवलेलं आहे, अशी आम्हाला एक टीप मिळाली। त्यानुसार मी आणि माझे सहकारी श्री वाकडे साहेब आम्ही सकाळी 6 वाजेपासून गाडीची वाट पाहत तिथे दही बाजारच्या परिसरामध्ये थांबलो। त्याच्यानंतर जवळपास 8-8:30 वाजता ही गाडी आली। ती गाडी आम्ही पकडली, तिथे गाडी थांबवली आणि त्या गाडीला पुढील कारवाईसाठी आम्ही आमच्या ऑफिसला घेऊन आलो। त्याच्यानंतर ही जी गाडी आहे ती अधिक माहिती घेतली असता ही गाडी श्री राजकुमार फुलचंद गुप्ता केशरवाणी डेअरी जबलपूर याची आहे। ती व्यक्ती जबलपूरहून इथे दही पाठवते दही बाजारामध्ये आणि दही बाजारामध्ये ते माल तो डिस्ट्रीब्यूट होतो सर्वांना आणि मग इथला विकला जातो। आता हे काय डिस्ट्रॉय केलं जाणार? हो, हा एकूण जो आहे ते 277 टीनमध्ये दही आहे, जे रस्टेड टीन आहेत। त्याची स्टोरेज कंडिशन पण बरोबर नाही आणि ते अप्रमाणित असल्याचा आम्हाला संशय आहे। त्याच्यामुळे हा जवळपास 4,432 किलो जो दही आहे तो आम्ही आता त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत। सॅम्पलचे याला पाठवले आहे, ॲनालिसिसला पाठवलेले आहेत सॅम्पल। श्रीमती फाळके मॅडम आहेत, त्यांनी सॅम्पल घेतलेले आहेत, ते ॲनालिसिसला पाठवले, त्याचा रिपोर्ट येईल। पण हा माल जो आहे तो त्याच्या जे कंडिशन्स आहेत कायद्यामध्ये दिलेल्या कंडिशन्सला मीट करत नाही, त्याच्यामुळे हा माल आम्ही तात्काळ डंपिंग यार्डला नष्ट करणार आहोत। किती वेळेचा माल आहे? हा जवळपास 1,77,000चा माल आहे। त्याच्यामध्ये काय कलम लागते सर? याच्यामध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे भरपूर कलम लागतात। कलम 26 लागते, कलम 27 लागते, कलम 31 लागते, कारण याच्याकडे अन्न पदार्थ वाहतूक करण्यासाठी कोणताही लायसन नाही, फूड अँड ड्रगचं कोणताही लायसन नाही त्याच्याकडे, ते एक याचं कलम लागते। बाकी अन्न सुरक्षा व मान्यता कायद्याच्या विविध कलमांनुसार त्याच्याविरुद्ध कारवाई घेतली जाणार आहे।